असलं लफडे करायचे फटके आपण खावायचे. तुला नुसते फटके नाही, पाकटाचे शेट्टीचे फटके मारायला पाहिजे. तुला काय गरज होती येस ते सांगायची? मी मदत करत होती बस. मदत? त्याचं लगीन तोरासाठी मदत करते का तू? बाहेरनं माहित पडल्यापेक्षा आपण सांगितलं ते बरं नाही का? म्हणजे असं झालं की बीज कोण गाडी ठोकण्याच्या अगोदर मीच ठोकी दे. पण मीन गाडी ठोकली. देवा, अरे मीन उदाहरण दिलं. देवाचं असेल ते उदाहरण नको देव, उधार दे. तुला उधार करायला पाहिजे. आयफोनचा कव्हर घ्यायचा आहे. आयफोन? काय तू परत आयफोन नाही? हा, कव्हर देऊन देते, फोन मग घेईन. कव्हर घेवासाठी तू उधार मागतेस, फोन काय घंटा घेशील? हॅलो हॅलो हरी. आवाज तर ओळखीचा वाटते. हॅलो, कोण तू? मी संगीता. जीता था जिसके लिए मरता था, एक ऐसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. काय जाईल ओलविलती करा. काय नाही काय नाही काय नाही. जवळ कोण सांगते ना काय नाही जाईल तवच मोठी गडबड असते. अरे नाही ना. काय मग कोणाचा फोन आहे? असला याला सांगितलं का नाही अख्ख्या गावाला बोंबा टाकलेली. काय नाही काय नाही. बँकेना फोन आहे, ती लोन देते सांगते. तुला बघून असं वाटतं की तुम्हीच लोन दिलाय तिला. तू चुप रे. हॅलो हॅलो, कसास तू? आता आठवण आली माझी. नाही नाही म्हणजे हप्ते भरायचे आणि ते आता आठवण आली माझी. असा कदा फोन नाही केला? ती असा फोन कला करेल तुला? नाही म्हणजे विचारायला, म्हणजे कसास तू, तब्येत बरी आहे की नाही. तुझी काय बायको आहे का ती? नाही तसं नाही. कोणची बँक आहे? इमोशनल बँक. काय? जुनी बँक आहे ती. हॅलो हॅलो, मला भेटशील का? पहिल्या तुला भेटले तू, पण इथून मला हाताने गमाईला. म्हणजे लोन देवाचा चान्स गमाईला. काय बोलतेस तू? ते सोर, तू फोन कला केलाय? मला भेटायचं आहे ना तुला. नाही. आवरे लवकर विसरला म्हणा. विसरला? मी विसरलो का तू विसरली म्हणा? सोडून कोण गेलता? तू चुप. प्रेम माझ्या बरोबर, लगीन लिक्षा बरोबर. अरे पण हे माझं ऐकून तर घे. माना नाही ऐकायचं, मी बैरा झालोय. अरे मला समजून घे ना. तुला बरोबर समजलोय मी. तू काहीतरी कामासाठीच फोन केलाय. आणि ते तूच करू शकतेस. ते सोड, तुझ्यासाठी मी 4 जणांच्या बरोबर फाईट केली. ती वेगळी गोष्ट आहे की मी 15 दिवस दवाखान्यात होतो, पण आता तसं काही वजन आहे. तुला फाईट करायची गरज नाही. मग नवरा दारूपुरी मारते का? माझा नवरा दारू नाही पीन, मला मारी येऊ नाही. मग काय झालं? तुमची काय की याची रिक्षा नाक्यावर गेली ती, 15 रुपये झाले, तिने पैसेच नाही दिले. मग ती परत 15 रुपये घे, मला स्टेशनला आणून दे. काय? तू 9 वर्षानं 15 रुपयासाठी फोन केलाय? ना अगं तू काय बोलते ते तुझं तरी ऐकायला येते का? तुझे 15 रुपये परत करायसाठी मी 100 रुपये खर्च करून येऊ? अरे ये ना. येर लागले तुला. ठेव फोन. काय काय बघिते होतं माझं लफडं. म्हणजे मी काय निघेलच नाही. तरी आयक होतं माझं लफडं, होतं माझं लफडं. बस देवा, याचं ते एक लफडं होतं, पण त्याची 3-4 लफडी होती. देवा माझं एकतरी लफडं होऊन दे. बीज काय निघायचं तुला? बीज काय निघायचं का तुला? हा, तिने आता करा फोन केलाय? तिला 15 रुपये पाहिजे. काय? येऱ्या, तुला काय बोलायचं काय समजे नाही का? वहिनी खरंच आली मायरा. जा बॅग भरला मदत कर जा. जाते. काय चालय? काही जाते? तिला कसं बस समजावलंय मी. तू तय जाऊन आग नको लावू. मी कसं आगला येईन? मी आगलाला काय अर्जच नाही.
मी नुसतं उदाहरण दिलं. बस याला उदाहरण द्यायचंय. जे देवाचे तेने देत भलतच काय देतात. ए अरे आता तुला काय झालं? तुझी कला डोल पंख्यान गेली. याचं जुनं लफरं. तिने फोन केलता न 15 रुपये म्हणते. बाहेर जा ना सगळ्यांना अडावून अडावून सांग माझं लफडं होतं जा. काय रे काय सांगतेस? तुझं लफडं होतं? मग काय सगळ्यांचे असतात. नाही सगळ्यांचे नसतात. ए तू चुप रे. हे म्हणजे तुझं खरंच लफडं होतं का? अरे आधार कार्डचे पुढचं लफड आहे आमचं. म्हणजे ते कोर जुनं लफरं. अरे जुनं लफडं म्हणजे आपले महानगरपालिकेचे रस्ते कौरत्री डांबरीकरण कर तुला खड्डे दिसतीलच. अरे जुनं लफडं म्हणजे आपली गावची मीटिंग सगळे ऐकतान पण कोणूच नाही मानी. अरे जुनं लफडं म्हणजे आपला शेजारी कितीही आपल्याशी चांगला असला तरी मंगारी आपल्याबद्दल बोलेलोच. अरे जुनं लफडं म्हणजे ए ए येऊ निजला. ए उठा. ए मी तुम्हाला एवढं महत्वाचं सांगते तुम्ही निजल्यास. मग तू रस्त्याने मिटिंग करशील ते निजेलूच नाही का मग. ए आम्हाला जुनं लफडं म्हणजे काय ते नको सांगू. तुझे ना तिचे विषयी सांग. अरे आमची पहिली भेट झाली ती बायकांची ओटला म्हणे. काय बायकांचे उठलं म्हणे? अरे ते नाक्यावर आहे ते. ए माहिती आहे म्हणा पक्केदा गेलोय मी. मला काय सांगायची गरज नाही. नाही आम्ही काही गेलोच नाही का नाही. ए दोघं जण जा ना बायकांच्या ओटला म्हणे नाश्ता करून या. अरे ऐका ना दादा मी काय सांगते. हा बोल बोल. अरे मी बायकांच्या ओटला म्हणे नाश्ता करायला गेल तू आयला तिचा फोन. त्या टायमाला तुझा फोन होता? अरे त्या टायमाला नाही आता फोन आला. कटूच करते. 15 रुपयासाठी काय 15दा फोन करते का बंदूच करून ठेवते बस. ए ते सोर पुरी काय जाईल? हा मी ओटलान बसले तू ती नेमकी माझ्या स्टेपला येऊन बसली. कला ते अख्खं हॉटेल भरले तर माझ्या स्टेपला जागा होती. असं मग मी ऑर्डर केली ती उसल यान दिली म्हणा मिसल आणि मी पक्का पिसललो. ही सांगते की मिसल माझी आहे. मी भिसून पिसललो. कला ते पहिली ऑर्डर माझी आहे मग हिची कशी आली. वेटर पेकलाच नाही धावते पहिल्या उसल आला. मग मस्तपैकी उसलरली गरम गरम 2 पाव त्यामध्ये बारीक तो कापलेला कांदा त्यामध्ये थोडं टोमॅटो होतं न निंबू काय लागत होतं. एक काम कर तू तुझी उचल खपव मग स्टोरी सांग. काय ते कंदस ना उचलच्या मंगारी लागलाय. अरे नीट सांग ना. खाऊन ना मी पैसे द्यायला गेलो ते मापर 1000ची नोट बांधी होती ती पण सुट्टे होते ते 3 माझे पैसे दिले. अरे वा ती पक्की दयाल आहे ती. अरे कंचे दयालू माना सांगते की उद्याला माझे मिसलचे पैसे दे. काय मग काय बिजून आम्ही भेटलो नाश्ता करायला ते मिनतीचे विसलचे पैसे दिले. असंच करता आमचं जमलं. अरे 6 महिने आम्ही त्या सोटला म्हणजे नाश्ता केला. मग तुटलं कसं काय? माना आठवते तो काला दिवस की ज्या दिवसात तिचं टेबल बदललं. म्हणजे ती बीजे टेबलावर बिजाच्या बरोबर बसली ती. अरे बापरे. मग मना उघडा रागायला ना असं वाटत होतं की जाऊन त्याला पक्का मारू पण मी केलं जाऊन दे. कला ते पक्का सक्सा होता तो मला पक्का कुठे असता. अरे पण तू ती पर निघविलं नाही का तू असं कला केलं? निमगेलं मी. मग काय सांगतील? काय सांगते माना मिसल खाऊन कोण कटायला आलाय आता बुर्जी खावायची आहे. म्हणजे माशीन ब्रेकअप 3 तो बिजा ना काय? मला असा राग आलता ना पण काय करू
तो तुषार सक्सा होता. हो. ए नाही नाही नाही, म्हणजे जाम वाईट झालं. अरे फुकटचे माझ्या 80,000 खपिले. 80,000 रुपये कोणाचे? अरे मिसलचे. मिसळचे रे. अरे 6 महिने मिसळ खाली ते खाली. अरे पार्सल घेऊन गेली. मग पुरी काय झालं? नंतर त्याशीच तिचं लगीन ठरलं. लग्नाची 1 महिन्यापूर्वी रिक्षावाल्या बरोबर पळून गेली. काय? ती डोक्यावर पडली का? हा नवरे वर्षांना 15 रुपये मागासाठी फोन केलाय तीन. हॅलो हॅलो. कुणाचा? नाकवाचा फोन आहे का? सांग 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 नाकवाला की माझं लफडं होतं. सांगू? अरे सांग बिंदास. हॅलो. हा ते बसलाय जरा सिरियस चाललाय ते. हरीचं जुनं लफडं होतं ती आता फोन करते. असं चालेल ठेव. काय सांगत होता नाकवा? नाखवाचा फोन नव्हता, मग कोणाचा होता? तुझ्या बायकोचा होता. काय? अरे पण तीन तुझ्यावर कसा फोन केला? तुझा फोन बनायचे ते माझ्यावर केला. अरे अरे येड्या, तू तिला कसं सांगतील? तुम्ही सांगतो सांग, मी सांग तुला. अरे ती आता माहेरच हा, ती माहेराला जायची. कला कला तिथे अटे येते. काय? हा ती सांगत होती आज मी नाही ते तो नाही. तर भावांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल ते मग लाईक करा, शेअर करा न खाली जे लाल कलरचं सबस्क्राईब बटन दिसतंय ना ते दाबा न बेल नोटिफिकेशन ऑन करा. म्हणजे जर आम्ही व्हिडिओ टाकली की लगेच तुम्हाला ते तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल. मग आता काय, स्वतःची काळजी घ्या. कळलं ते? बिजा व्हिडिओ येवाच्यान. मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.